मी आज आदरणीय केंद्रीय मंत्री स्वराज सिंग चौहान यांचे पंतप्रधानच्या सहवासात असलेले क्षण टिपण्याचं जे पुस्तकचं उन्मोचन आहे आपणापण, त्या कार्यक्रमाकरता आज दिल्ली इथे आहे. परंतु मला कळालेलं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये डिझेल नसल्यामुळे एका महिलेला, गर्भवती महिलेला जो त्रास झाला, अशा प्रकारच्या बातम्या माझ्या कानावर आल्या. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो, मी पूर्णपणे याबाबतची माहिती घेतली. मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो. तसं काहीसुद्धा नाही. गाडी ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल होते. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, त्यांच्या सांगण्यावरून लक्षात आले की तिथं काही ड्रायव्हर नव्हता, परंतु कारण सांगितलं डिझेल नाही. आणि अशा प्रकारचे सरकारच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न जो केला जात आहे, तो आपल्याला नम्रपणे सर्व जनतेस कळवण्यात येते की अशा प्रकारचं काहीही झालेलं नाही. आणि मी आपल्यामार्फत खात्री देतो की या बाबतीत ज्यांनी काही कामचुकारपणा केला असेल, जो कोणी दोषी असेल, मी आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो, आवश्यक पडल्यास त्यांच्या वरिष्ठ नेत्याशी बोलून ज्यांनी ही चूक केली, ज्यांनी ही अशा प्रकारचं आपला अलगर्जीपणा केला, त्याच्यावर पूर्णपणे कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, एवढंच मी आपल्यामार्फत जनतेला आश्वासित करू इच्छितो. मी पुन्हा एकदा सांगतो की डिझेल कमी नव्हते, कमी आहे म्हणून उपचार मिळाले नाही, हा जो संदेश गेलेला आहे हा चुकीचा आहे. याबद्दल सगळ्यांनी या बाबतीमध्ये सतर्क राहावं. अशा प्रकारचं कुठेही घडलेलं नाही आणि घडणार सुद्धा नाही, ही मी आपल्याला खात्री देतो.